पंढरपूर तालुक्यामध्ये प्रचंड हाय व्होल्टेज ठरलेल्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये मोनिका समाधान काळे यांचा पराभव अटळ आणि मयुरी संतोष बागल ह्या विजयाच्या दिशेने जातानाचं चित्र सध्या मैदानावर दिसतंय. आणि याची लोकांमधून आलेली जर काही कारण तपासायची असतील तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीच्या संस्था आणि काम हे त्या ठिकाणी काळे कुटुंबाकडून चालवण्यात आलंय, तिथून लोकांची प्रचंड नाराजी आहे. खरं तर त्यांच्या नातेवाईकांपासून ते अनेक ठिकाणांमधले त्यांना मानणारा, पूर्वी वसंतदादांसोबत काम करणारा बराच वर्ग हा त्यांच्यावर नाराज असल्याचं अनेक ग्राउंड रिपोर्टमधून आणि रिपोर्टमधून समोर येतंय. खरं तर या भागामध्ये वसंतदादांच्या काळामध्ये मातब्बर असलेली ही काळे मंडळी नंतरच्या काळामध्ये स्वतःच्या वडिलांनी उभा केलेल्या संस्था देखील चालवू शकले नाहीत, अशा पद्धतीचा आरोप खरं तर लोकांमधून होतोय. आणि हा होत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी सीताराम साखर कारखाना खाजगी झाला, तो विकला. आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा हा जो काही चंद्रभागा साखर कारखाना आहे, तो कारखाना देखील बोत्रे पाटलांना विकल्याची चर्चा आहे. तो चालवायला दिलाय, तो 40 एक वर्ष भाडेतत्वावर आहे असं म्हटलं जात असलं तरी देखील 40 वर्ष म्हणजे खूप वर्षाचा काळ असतो. त्या काळानंतर कोण कुणाला विचारायला आहे, अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया अनेक भाषणामधून नेते मंडळींनी व्यक्त केल्या. त्यामुळे कुठेतरी ह्या ज्या काही साखर कारखानदारीच्या माध्यमातल्या संस्था असतील, पतसंस्था असतील, दूध डेअरी त्यांची होती, ह्या सगळ्या संस्था असतील, ह्या संस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये वडिलांच्या पाठीमागे ही सगळी मंडळी चालवू शकली नाही. त्यामुळे ही कारभाराच्या बाबतीमध्ये सक्षम नाही, हा जो काही आरोप किंवा जो काही ठपका या कुटुंबावर वेगवेगळी राजकीय मंडळी करतात आणि लोक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याशी बोलले. त्यातून खऱ्या अर्थाने जी काही नाराजी तयार झाली, त्या नाराजीचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये बसतो. त्यामुळं ज्या दिवशी त्यांची ही निवडणूक जाहीर झाली त्या दिवशीच काळेंचा उमेदवार आहे म्हणल्यावर निश्चितपणानं पडणार, हे जे काही लाईन किंवा एक स्टेटमेंट तयार झालं, ते स्टेटमेंट मात्र अजून देखील त्यांना पुसता आलेलं नाही. मधला 7-8 दिवसाचा काळ गेला तरी देखील आता देखील एकूण त्याच पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. अनेकांचं सभासदत्व रद्द करणं, दिवसाची बिलं लवकर न देणं, 2-2 वर्ष शेतकऱ्याला पैसे न देणं, कामगारांचे पैसे उशिरा देणं, त्या संदर्भातले काही कॉल रेकॉर्डिंग किंवा तशा पद्धतीचे व्हिडिओ काही व्हायरल होणं, अशा बऱ्याच घटना खरं त्या कुटुंबाच्या भोवती घडत असल्यामुळं संस्था चालवण्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी अपयशी ठरलेली ही लोक उद्याचा जिल्हा परिषदेचा कारभार कसे करणार, हा प्रश्न साधारण लोक विचारतायत. बरं, संस्था चालल्या नाहीत, त्या तुम्हाला चालवता आल्या नाहीत, याचं एक साधं उदाहरण लोकांना समोर दिसायला लागले. ते असं की सीताराम कारखाना खरं तर या कुटुंबाला चालवता आला नाही, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र काळुंगे गुरुजींनी तो कारखाना घेतला, काळुंगे सरांच्या मुलीने तो सक्षमपणाने चालवला, तो दर चांगल्या पद्धतीचा दिला. आणि दुसऱ्या बाजूला जो चंद्रभागा इतकी वर्ष सतत अडचणीत चालवत होता, तो चंद्रभागा मात्र बोत्रे पाटलांनी घेतल्याबरोबर 6 महिन्यामध्ये बरोबर चालायला लागला. आणि मग या सगळ्यातून कुठे तर लोकांना असं वाटतं की संस्था बरोबरच होत्या, संस्था चालवणारा व्यवस्थित नव्हता आणि तो बदलला की पुन्हा संस्था व्यवस्थित चालवायला लागल्या. त्यामुळे कुठेतरी कारभारामधलं जे काही अपयश आहे, तो अपयश कुठेतरी या दोन संस्थांच्या बाबतीमध्ये अंडरलाईन झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचा सेटबॅक इथं काळे कुटुंबाला आहे. मुळात आता त्या संस्थेच्या जीवावर त्यांना मतं देखील मागता येत नाहीत, कारण त्या संस्था त्यांच्या राहिलेल्या नाहीत आणि त्यांच्याकडे होत्या त्यावेळेला त्यांना त्या नीट न चालवता आल्यामुळं लोक त्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीची नाराजी व्यक्त करतात आणि त्याचा फटका उद्या त्यांना बसू शकतो. दुसरी यातली सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये गेलेली उमेदवारी. आणि ही उमेदवारी जात असताना ज्या पद्धतीचं नाराजीचं वातावरण परिचारक गटामध्ये तयार झालं, ते त्यांना शेवटपर्यंत कव्हर करता आलेलं नाही. आज देखील ती परिस्थिती नाही. मुळातच ही कार्यकर्त्याची निवडणूक असताना नेत्यांनी स्वतःच्या घरामध्ये ह्या उमेदवारी घेतल्या आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं एकूण वातावरण तयार झालं, कारण परिचारक आणि काळे यांची आघाडी झाली आणि इथं परिचारक गटामधून जी मंडळी या निवडणुकीची तयारी करत होती त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होत्या प्रीतीताई वामन यलमार. वामन यलमार यांचं इथं यलमार समाजासहितच इतर परिचारक गटामध्ये चांगल्या पद्धतीचं संपर्क आहे, काम आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये, अन्न क्षेत्रामध्ये ही लोक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत होती आणि अगदी या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून प्रचंड दावेदार असलेली ही मंडळी, निवडणुकीसाठीचा खर्च केलेली ही मंडळी, निवडणुकीसाठी सामाजिक उपक्रम राबवलेली मंडळी आणि सार्वजनिक जीवनामध्ये निवडणुकीच्या पलीकडे देखील लोकांच्या संपर्कामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने असलेली ही मंडळी, यांना केवळ ज्या पद्धतीने ही आघाडी झाली आणि ऐन वेळेला त्या ठिकाणी उमेदवारी काळे कुटुंबामध्ये गेली, त्यामुळे माघार घ्यावे लागल्याचा जो काही सेटबॅक आहे तो अजून देखील यलमार समाजामध्ये आहे. हा शेळवे गाव असेल किंवा बहुसंख्येनं बंदिशगाव गावामध्ये असलेला यलमार समाज अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे, कारण त्या लोकांना तयारी करून थांबावं लागले. ज्यावेळेला परिचारक गटामध्ये कुणी तयारी करत नव्हतं त्यावेळेला त्यांनी चांगली ताकदीने तयारी केली होती आणि त्यांना मात्र ऐन वेळेची माघारी घ्यावी लागली. तिथून अजून देखील नैराश्याचं नाराजीचं वातावरण संपूर्ण परिचारक गटामध्ये यलमार समाजामध्ये आहे. याच यलमार समाजामध्ये काल बोलताना भाषणामध्ये सांगितलं तसं जे काही शेअर होते ते शेअर कमी करण्याचं काम या यलमार समाजातल्या लोकांच्या देखील काळे गटाकडून किंवा त्या एकूण प्रशासनाकडून त्या ठिकाणी झालं होतं. त्यामुळं तिथला देखील एक राग कुठेतरी आहे. त्यामुळं अगदी गावाच्या शेजारी गाव असून देखील बंदिशगाव मधून जितकं अपेक्षित आहे तितकं यश त्यांना मिळणार नाही असं वातावरण तयार झालंय आणि त्याचा फटका हा थेट ठिकाणी काळे यांना बसणार आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी अभिजित पाटलांच्या गटानं होतानाचं चित्र सध्या तरी बघायला मिळते. तिसरा ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे
मिळतंय. दुसऱ्या बाजूला याच गटामध्ये शेवगावचे डॉक्टर शशिकांत नागटिळक यांनी तयारी केली होती, त्यांना थांबावं लागलं. आणि तिसरी सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे त्यांनी पक्ष बदलला नव्हता त्यावेळेला त्यांच्याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या वर्षा राणे शिंदे या संपूर्ण निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून फिरत असताना आपला कार्यकर्ता बाजूला सारून स्वतः नेत्यानं गळ्यामध्ये जो काही राष्ट्रवादीचा गमछा घालून इथं उमेदवारी अर्ज भरला, त्या अर्जामुळे जे नाराजीचं वातावरण तयार झालं की कार्यकर्त्याला डावलून, कार्यकर्त्याची पिळवणूक करून, कार्यकर्त्याचा बळी देऊन ते कुटुंब स्वतःच्या हक्कासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने या निवडणुका लढवते त्यातून एक नाराजीचं वातावरण वाकरी परिसरामध्ये तयार झालं होतं, ते अजून देखील पुसल्याचं चित्र दिसत नाही. त्यामुळं स्वतःच्या उमेदवारीसाठी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याचा बळी देण्याचं काम करतं त्या गटाकडून या निवडणुकीमध्ये झालं. त्यामुळं शिळवे असू द्या किंवा वाकरी असू द्या किंवा बंडी शेगाव सारख्या प्रमुख गावांमध्ये काळे कुटुंबाबद्दल किंवा एकूण त्या गटाबद्दलचं निराशेचं आणि नैराश्याचं किंवा विरोधाचं वातावरण सध्या तयार झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. तिसरा या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं ऐन वेळेला आदल्या दिवशी गळ्यामध्ये राष्ट्रवादीचा गमछा टाकून उमेदवारी अर्ज दाखल करणं आणि दुसऱ्या वेळेला सरळ सरळ भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं, याचा मोठा फटका त्यांना बसतोय. कारण लोक असे विचारतात की तुम्ही नेमका अजून किती पक्ष फिरणार आहात, किती पक्ष बदलणार आहात. जवळपास जे जे राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष हे सगळे त्या ठिकाणी काळे कुटुंबाचे फिरून झालेत. त्यामुळं तुमचा जर कुठल्या राजकीय एका पक्षामध्ये काम करण्याचा मानस नाही किंवा विश्वास नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा तुमच्यावर विश्वास नाही, तर आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? तुम्ही स्थिर नाही आहात, हा जो काही एक आरोप आहे किंवा तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी दलबदलूपणा करता किंवा तुमच्या स्वार्थासाठी सतत पक्ष बदलत जाता, हा जो काही आरोप आहे तो आरोप त्याचं उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागणार आहे. आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघितले की ही लोक ना कुठल्या राजकीय नेत्याचे आहेत, ना कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत, ना कुठल्या विचारसरणीचे आहेत. तर ही लोक उद्या जनतेची कशी होतील हा प्रश्न लोक विचारतात आणि त्याचा फटका हा थेट त्या ठिकाणी उद्या काळ्यांच्या उमेदवारीला बसू शकतो. हे सतत बदलणारे पक्ष या तालुक्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की काळेंनी एकूण एक पक्ष बदलण्याचं वर्तुळ पूर्ण केले, इतका मोठ्या प्रमाणामधला आरोप त्या ठिकाणी या पक्ष बदलाच्या संदर्भानं झालाय. त्यामुळे त्याचं एक नाराजीचं वातावरण इथं आहे. या पक्षातून त्या पक्षात जाताना पहिल्या पक्षातले लोक नाराज आणि ते तिथं गेले, त्यांची संधी हिरावून घेतली म्हणून तिथली लोक नाराज, असा बराच नाराज गट या ठिकाणी तयार झालाय. आणि त्यामुळे मी म्हणालो तसं परिचारकांचा वर्ग असेल, मूळ भाजपचा वर्ग असेल, राष्ट्रवादीतली लोक असतील, ही सगळीच एका वेळी खरं तर त्यांनी अंगावर घेण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. त्यामुळे त्याचा देखील फटका त्यांना निश्चितपणानं बसू शकतो. चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं काळे गटानं ज्या पद्धतीनं मताचं विभाजन करून आपली संधी साधल्या या पद्धतीचं जे राजकारण केलं होतं तो डाव त्यांचा पहिला म्हणजे फसवला संग्राम गायकवाड यांच्यापाशी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संग्राम गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून संग्राम गायकवाड या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये किंवा निवडणुकीच्या रणांगणामध्ये टिकून राहिले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक यंत्रणा चालवली गेली. तशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी हाताळल्या गेल्या आणि जाणीवपूर्वक विठ्ठल परिवारामधला किंवा अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्या आघाडीमधला किंवा भालकेंच्याच दोन कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी ही निवडणूक जुंपली पाहिजे वाकरी भागामध्ये. आणि मग इथं मतांचा जो विभाजन होतं त्या मताच्या विभाजनाचा फायदा आपल्याला थेट होईल, हा जो एक मतविभाजनाचा त्यांचा डाव होता तो डाव मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हणलो की भगीरथ भालके यांनी हाणून पाडला. त्यांच्या लक्षात आलं की तानाजी बागल आणि संग्राम गायकवाड ही दोन्ही आपली माणसं आहेत, या दोन माणसांचं पैशासहित सगळ्या गोष्टींचं नुकसान करून या निवडणुकीमध्ये मताची विभाजणी करून तिसऱ्याचा फायदा करून देण्यापेक्षा दोघांमध्ये पैकीचा एक उमेदवार थांबूया, त्याला पुढे संधी देऊया, हा जो काही समजुतीचा विचार या परिवाराने केला आणि त्यातून संग्राम गायकवाड यांनी माघारी घेतली. आणि संग्राम गायकवाड यांनी माघारी घेतल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि त्यानंतर अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांनी ज्या सभा घेतल्या त्यातून भालके गटाची या भागामध्ये असलेली ताकद आणि अभिजित पाटील गटाची ताकद एकसंध झाली आणि त्याचा मोठा फटका करत उद्या त्यांना बसणार आहे. आणि म्हणून तर पाठीमागच्या 2 दिवसापासून या निवडणुकीमध्ये काळे गटाचं वातावरण हे उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी सुरू झाले. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मानसिकतेवर मोठा आघात आहे. ज्या पद्धतीनं अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मताच्या विभाजनातून आपल्याला संधी हा त्यांनी एकूण गणित घातलं होतं, त्याला भगीरथ भालकेंच्या चाणाक्षपणानं धक्का दिला, संग्राम गायकवाड थांबले. आणि मग हा संग्राम गायकवाड यांचा डाव फसल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी शेतकरी आंदोलनामध्ये किंवा शेतकरी चळवळीमध्ये फूट पाडून त्याच्यामधून कुठेतरी मताच्या विभाजनाचा फायदा आपल्याला होतो का, अशा पद्धतीचा एक डाव खरं तर काळे गटाच्या यंत्रणेकडून खरं तर राबवण्यात आला होता, परंतु तो देखील फारसा यशस्वी झाल्याचं चित्र सध्या मैदानावर दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शेतकरी आंदोलन हे या सगळ्या मंडळींच्या एकत्रित असण्याचं किंवा फलित आहे आणि म्हणून त्यांना या भागामध्ये खऱ्या अर्थाने यश मिळतं. या तालुक्यामधली शेतकरी आंदोलनाची चळवळ ही इतर भागापेक्षा सक्षम आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या आंदोलनामध्ये फक्त संघटनेची किंवा चळवळीमधली लोक नसतात, तर अनेक पक्षाची गटाची लोक देखील त्या त्या काळामध्ये आपले राजकीय पक्ष गट तरी विसरून या आंदोलनामध्ये सहभागी होतात. अगदी काल देखील ज्या पद्धतीनं वाकरी या ठिकाणी आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये समाधान पाटील यांच्यासोबत तानाजी काका बागल इथं जिल्हाध्यक्ष म्हणून समर्थपणाने उभा होते, सचिन पाटील या आंदोलनामध्ये होते, दीपक भोसले या आंदोलनामध्ये सहभागी होते. या सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीचा गनिमी कावा इथं केला, समाधान पाटील लवकरात लवकर या आंदोलनातून किंवा या उपोषणातून त्यांनी उपोषण सोडावं यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं कारखान्यामध्ये जाऊन गव्हाणीमध्ये उड्या टाकल्या, कारखानदाराची अडवणूक केली, गुन्हे अंगावर घेतले,
त्यातून खऱ्या अर्थाने हे आंदोलन त्या ठिकाणी सक्सेस झालं. आणि हे होत असताना मग या आंदोलनासहितच इतर सर्व आंदोलनामध्ये तानाजी काका बागले यांच्यासोबत किंवा सचिन पाटील यांच्यासोबत, समाधान फाटे यांच्यासोबत, दीपक भोसले यांच्यासोबत इतरही लोकमंडळी असते. याच्यामध्ये आमचे समाधान गाजरे सर या संपूर्ण आंदोलनामध्ये नेहमी सहभागी असतात. समाधान भैया गाजरे या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत किंवा श्रीनिवास नागरेंसारखा हुतकुरू कार्यकर्ता या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी आहे. त्यामुळे हे आंदोलन जर संग्राम गायकवाड काले या संपूर्ण आंदोलनामध्ये चांगल्या अर्थाने सहभागी होते. ही जर शेतकऱ्याची या प्रश्नाच्या संदर्भातली आंदोलनं बघितली तर ही आंदोलनं केवळ ही सगळी मंडळी एकत्रित येऊन हे आंदोलन करते म्हणून त्याचं यश त्या ठिकाणी मिळतंय. त्यामुळं कुठंतरी ह्या एकत्रितपणाला गालबोट लावताना या चळवळीमध्ये फाटाफूट करायची, फोडाफोड करायची, एकमेकावर आरोप करायला लावायचे आणि त्यातून खऱ्या अर्थानं मतविभाजनातून फायदा होतोय का हे बघायचं. हा कुठेतरी इथल्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं तो हाणून पाडलेला डाव आहे. कारण लोकांना माहिती आहे की निवडणुका 4 दिवसाच्या त्या इथून पुढच्या काळामध्ये देखील विविध प्रश्नांसाठी ह्या चळवळीनं एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे. ज्या दिवशी या आंदोलनामध्ये समाधान फाटे असतील, तानाजी बागल असतील, सचिन पाटील असतील किंवा मी मगाशी घेतली सगळी नावं असतील, ही मंडळी एकत्रित येतील त्याच वेळा त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं अर्थ असणार आहे. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समोरच्या प्रशासनाला झुकवून कुठल्याही पद्धतीचं यश आपण पदरात पाडून घेऊ शकणार आहे. त्यामुळं शेतकरी चळवळीमध्ये कुठल्याही पद्धतीची फूट पडणार नाही ही व्यवस्था इथल्या लोकांनी करून ठेवली आहे. त्यामुळे तो देखील डाव त्या ठिकाणी सपशेल अपयशी झाल्यामुळं कुठेतरी पुन्हा एकदा काळे गटाच्या अडचणी वाढतानाच चित्र बघायला मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक मुद्दा जर या निवडणुकीमध्ये काय झाला असेल तर तो म्हणजे भालके गटाच्या आणि अभिजित पाटील गटाच्या एकत्रीकरणाचा. यापूर्वी या भागामध्ये काळे आणि भालके मिळून इथं बऱ्याच निवडणुका लढल्या जात होत्या आणि समोर इतर गट असायचा. परंतु यावेळेला मात्र भालके हे अभिजित पाटलांच्या सोबत आहेत. त्यामुळं अभिजित पाटील गटाची आणि भालकेंची स्वतःची ताकद या भागामध्ये वाढली. शळव्याचा भाग असू द्या, कवटाळे असू द्या, शिरडून असू द्या किंवा वाकरे असू द्या, या भागामध्ये भालकेंना मानणारा वर्ग आहे. आणि कालच्या ज्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या, त्याच्या अगोदरची विधानसभेची निवडणूक झाली, या सर्व निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं काळे कुटुंबानं त्या ठिकाणी गद्दारी केली. चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये भालके या निवडणुकीमध्ये उतरले, उपरी या ठिकाणी सभा झाली, त्या सभेमध्ये वातावरण तयार झालं आणि हा चंद्रभागा कारखाना पुन्हा काळे कुटुंबाकडे गेला. आणि ही सगळी जी काही भालकेने केलेली मदत आहे ती विसरून भालकेंना नगरपालिकेमध्ये विरोध केला. कालच्या विधानसभेला देखील काम केलं नाही. हा जो काही आरोप काल भगीरथ भालकेंनी वाकरीच्या सभेमध्ये केला त्याचं उत्तर खरं तर काळे कुटुंबाकडे नाही. त्यामुळे कुठेतरी भालकेंचे स्ट्रेट मेसेज या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बागलांना निवडून आणायचं आहे, मयुरी बागल यांना पाठिंबा द्यायचा आहे. कारण तानाजी बागल ही जी त्या कुटुंबामधली व्यक्ती, पूर्ण बागल कुटुंब हे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं माड्यामध्ये अभिजित पाटलांना मदत करत होते आणि पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी भगीरथ बालकेंना मदत करत होते. कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रियंती बालकेंना बागल कुटुंबानं सर्वार्थानं मदत केली आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून भगीरथ बालकेंनी चाणाक्षपणा दाखवला आणि आपले दोन्ही कार्यकर्ते वाचवले. आणि हे सगळं होऊन पुढे जात असताना ज्या पद्धतीनं आता एकूण भालके गटच सगळ्यात पुढे इथं काम करतोय, अजून देखील वाकरीमध्ये थोडंसं वातावरण फसवं दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी वाकरी मधला जो भालके गट आहे तो आता पूर्ण ऍक्टिव्ह झालाय. तो पूर्ण गट त्या ठिकाणी मयुरी बागल यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे. तो फक्त उभा नाही तर तो यंत्रणेमध्ये अतिशय सक्रिय झालाय. अभिजित पाटलांचा इथं साखर कारखान्याच्या निमित्तानं मोठा वर्ग तयार आहे. अगदी वाडी कुरोलीपासून, वाडी कुरोली असेल, पिराची कुरोली असेल, पटवर्धन कुरोली असेल, खेडबाळवणी असेल, आवे असेल, तरळगाव असेल किंवा बंडिशेगाव असेल किंवा शळव्यामध्ये असेल, या भागामध्ये अभिजित पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे. आमदारकीच्या निमित्तानं कनेक्ट असलेला वर्ग आहे, साखर कारखान्याच्या निमित्तानं कनेक्ट असलेला वर्ग आहे. आणि या निवडणुकीमध्ये अभिजित पाटलांचा उमेदवार समोर आहे आणि पलीकडे काळेंचा उमेदवार समोर आहे. या सगळ्यामध्ये एका बाजूला अभिजित पाटील हा एक असा व्यक्ती की ज्यांनी या भागामध्ये ऊसाची स्पर्धा लावली, 3,500 रुपयांचा दर ते कधी देणार हा आरोप जरी त्यांच्यावर झाला असला तरी काल पुन्हा त्यांनी 100 रुपये जाहीर केलेत. परंतु हे सगळं कारखाना चालवण्याच्या प्रक्रियेमधला एक भाग आहे. मुळात ते विठ्ठल सारखी अडचणीत असलेली संस्था त्यांनी जिंकली आणि ज्या पद्धतीनं ते चालवून त्या ठिकाणी गाळप करून लोकांना निदान स्पर्धेमध्ये नेत आहेत आणि दिलेला शब्द पाळतायत. पण दुसऱ्या बाजूला मात्र ही साखर कारखानदारी चालवताच येत नाही म्हणून अक्षरशः दुसऱ्याला देऊन टाकलेली मंडळी आहे. आणि असे 2 लोकांचे उमेदवार जर या मैदानामध्ये असतील तर लोक नेहमी कारखाना विकणाऱ्या माणसाच्या ऐवजी कारखाना चालवणाऱ्या माणसाच्या सोबत राहतील, अशा देखील प्रतिक्रिया आता लोकांतून समोर यायला लागल्या. त्यामुळे त्या देखील गोष्टींचा फटका. आणि काल जो 100 रुपयांचा दर अभिजित पाटलांनी पुन्हा एकदा जाहीर दिला, कारण ते डे 1 पासून म्हणतात की 3,500 रुपयांचा दर मी देणार आहे. मुळात माझी संस्था अडचणीत आहे, त्याच्यावर बँकांचं कर्ज आहे, बाकीच्या बऱ्याच अडचणी चालू करत आणि पुढच्या हंगामाची तयारी करत कारखान्याचं एक्सपेन्शन करून मला ही संस्था चालवायची आहे. त्यामुळे अडचणी आहेत, परंतु देण्याचा हेतू माझा प्रामाणिक आहे. ही भावना जी त्यांनी मांडली आहे त्या भावनेला कशा पद्धतीचा साथ प्रतिसाद इथली लोक देत आहेत ते उद्या निवडणुकीच्या मतदानातून दिसेल. परंतु तुर्तास तरी कालच्या 100 रुपयांमुळे काळे गटामधलं वातावरण थोडंसं असतील आणि अभिजित पाटील गटामधलं आणि विठ्ठल कारखान्याला ऊस घातलेल्या सर्वच गटामध्ये मोठं चैतन्याचं वातावरण दिसते. त्याचा देखील फायदा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या मयूर बागले यांच्या उमेदवारीला होऊ शकतो. ह्याच्या पुढचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणलं तर ह्याच्या पुढचा आणि महत्वाचा मुद्दा बघायचा झालं तर या निवडणुकीमध्ये जे बागल कुटुंब आहे किंवा ज्या मयुरी संतोष बागल या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत, त्यांचे सासरे सूर्यकांत दाजी बागल
हे विठ्ठल कारखान्यावर 20 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केले. या भागातल्या शेतकऱ्याला कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मदत देणं, बँकांना अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी पैसे द्यायला लावणं शेतकऱ्यांना, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी बेण्याचे प्लॉट असतील किंवा ऊसाचं बेणं पुरवणं असेल, अशा अनेक प्रयोगशील योजना त्यांनी या भागामध्ये राबवल्या. त्या अजून देखील तंटामुक्तीच्या माध्यमातून असेल किंवा या भागामध्ये कुणाचा कुठेही तंटा असला तर त्या सोडवण्याच्या माध्यमातून ते अग्रेसर असतात. त्यांचे दुसरे सासरे विष्णुभाऊ बागल हे पंचायत समितीचे उपसभापती राहिलेत. ते परिचारकांच्या सोबत मागच्या वेळेला काम करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी संघटनेमधून निवडून आलेला या भागामधला तो पहिला माणूस होता. त्यामुळे संघटनेची किती ताकद बागल कुटुंबाच्या पाठीमागे आहे हे यातून लक्षात येते. आणि मग पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करत असताना ज्या पद्धतीने लोक आता या निवडणुकीमध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून माईकवर बोलतायत की इथली जी काही पंचायत समितीची दार आहे ती सर्वसामान्यांना खुली करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे त्यांचा देखील लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता पाठीमागे जी मदत त्यांच्याकडून झाली तिथून यांना होणार आहे. तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे तानाजी काका बागल हे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये त्या माणसानं आपल्या अंगावर अनेक पद्धतीचे गुन्हे घेतलेत. 15-16 गुन्हे अंगावर फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी असलेला हा माणूस शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी तुरुंगवास देखील त्यांनी भोगलाय. त्यामुळे कुठेतरी ही शेतकरी संघटनेची लिगसी असेल किंवा लोकांमध्ये 24 तास काम करण्याची लिगसी असेल, या सगळ्यामुळे लोकांमध्ये हे कुटुंब प्रचंड स्ट्रॉंग आहे. सगळ्यात महत्वाचं जर प्रभावी या मतदारसंघामध्ये बागल कुटुंबाचं काय असेल तर ते म्हणजे या बागल परिवाराचं या भागामध्ये असलेलं नातेगोतेपण. प्रत्येक गावामध्ये हे जे काही नातेगोत्यांची संख्या त्यांची आहे त्याचा प्रचंड लाभ त्यांना या निवडणुकीमध्ये यंत्रणेच्या स्वरूपामध्ये आणि मताच्या स्वरूपामध्ये होताना चित्र बघायला मिळतं. त्यामुळं नात्यागोत्याच्या राजकारणामध्ये एका बाजूला बागल कंपनीचे सगळे नातेवाईक हे त्या ठिकाणी बागलांसोबत काम करतायत आणि दुसऱ्या बाजूला काळे गटाच्या बाबतीमध्ये मात्र कुटुंबामधील बरेच नातेवाईक त्यांच्या विरोधामध्ये या भागामध्ये काम करताना चित्र बघायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी ही नातेवाईकांचा एक संधपणा देखील बागलांच्या पत्त्यावर पडताना चित्र सध्या तरी बघायला मिळते. आणि यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मयुरी बागल ह्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले अजितदादांचं इथं निधन झालं. मुळात कल्याणराव काळे किंवा एकूण त्यांचे बंधू ही सगळी मंडळी राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी होती आणि अक्षरशः निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षांतर केलं आणि तिथून जो एक गद्दारीचा शिक्का किंवा पक्ष बदलण्याचा शिक्का त्यांच्यावर लाभला तो आता अजितदादांच्या मृत्यूमुळे अधिक गडद झालाय. कारण अजितदादांच्या ह्या शेवटाच्या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला त्याचा फटका हा निश्चितपणाने तिथं काळ्यांना बसणार आहे. आणि एकूण जे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबद्दल जे एकूण सहानुभूतीचं राजकारण इथं तयार झाले, वातावरण तयार झाले, त्याचा फायदा निश्चितपणाने मयूर बागल यांना होणार आहे. कारण या भागामध्ये अजित पवारांना मानणारा, शरद पवारांना मानणारा, राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग काम करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण, कामाचं राजकारण, विकासाचं राजकारण अजितदादांचं होतं, इथल्या साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका त्यांनी जी पार पाडली होती आणि मग तुमच्या कारखानदारीला ज्या माणसानं मदत केली त्या माणसाच्या मृत्यूच्या पूर्वसंध्येला तुम्ही त्यांना सोडून जर पलीकडच्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी गद्दारी करत असाल तर त्याचा हिशोब लोक करतील अशा पद्धतीच्या चर्चा देखील या संपूर्ण गावगाड्यामध्ये किंवा एकूण वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहेत. त्याचा फटका देखील निश्चितपणाने त्यांना बसू शकतो. आणि हे झाल्यानंतर जर काल सोशल मीडियामधल्या कमेंट बघितल्या तर पंढरपूरला जी अजितदादांच्या मृत्यूनंतरची जी शोकसभा झाली त्या शोकसभेला देखील त्या कुटुंबामधून कोणी उभा राहिलं नाही किंवा आलं नाही हे आरोप देखील झाले. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर एकत्रित बघितल्या तर कुठेतरी वेगवेगळ्या अंगानं काळेंचं हे पूर्ण कुटुंब किंवा गट हा त्या ठिकाणी अडचणीत सापडल्याचा आणि प्रत्येक गोष्ट ही बागलांच्या पत्त्यावर पडताना चित्र या मतदारसंघामध्ये दिसते. ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये ही निवडणूक तिरंगी झाली तर आपण जिंकू हा त्यांचा अंदाज होता, पण संग्राम गायकवाड यांनी भगीरथ बालके यांच्या सांगण्यावरून माघार घेतली आणि एक योग्य पद्धतीचा विचार केला. कारण ह्या दोघांच्या मतविभाजनेमध्ये दोघांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊन त्यांना फायदा होत होता आणि त्यांना फायदा होणं म्हणजे भालकेंचं नुकसान हे एक समीकरण सध्या या मतदारसंघामध्ये झाले. त्यामुळे आपल्या नेत्याच्या नुकसानासाठी ज्या पद्धतीनं संग्राम गायकवाड ह्या निवडणुकीमध्ये थांबलेत त्याचा फटका करत काळ्यांना बसतोय. कारण तिथून पुढे मग वेगळी समीकरणं राबवावी लागली. यानंतर मी म्हणालो तसं चळवळीमध्ये विभाजन करावं असा एक प्रयत्न होता, परंतु तो चळवळीमधलं विभाजन इथल्या शेतकऱ्यांनी होऊ दिलं नाही. तो एक मुद्दा सध्या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोक अडचणीत आली, अनेकांचे शेअर काढले असे आरोप झाले, अनेकांचे पैसे माघारी दिले असे आरोप झाले, बऱ्याच कामगारांच्या उत्पादकांच्या देणी थकली हे आरोप झाले. या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी मुळात इथं सतत त्यांच्या कारखान्यावर किंवा त्यांच्या घराच्या समोर जे आंदोलन होतात त्याचा फटका खरं तर उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितपणाने बसेल अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारी घेतली त्यातून जो परिचारकांचा वर्ग दुखावला गेला त्यामध्ये विशेषतः बंडी शेगाव या भागामधले वामन यलमार यांचं कुटुंब आणि संपूर्ण यलमार समाज दुखावला गेला. मुळात त्यांच्या अगोदर चंद्रभागेवरचे शेअर काढल्याच्या तक्रारी या काल 2 दिवसामध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोक करत होते. या सगळ्या गोष्टीचा जो काही फटका एकूणात आहे की मुळातच त्या ठिकाणी ही लढाई काळ्यांची एकटीची चालली का काय असा प्रश्न आहे. कारण बागल परिवारासोबत आता भालकींची ताकद आहे, अभिजित पाटलांची ताकद आहे, परिचारकांचा जो नागराज वर्ग आहे तो काय करेल हे उद्या मतदानातून त्या ठिकाणी दिसून येणार आहे. हा एकूण जर त्या ठिकाणी सगळा ग्राफ बघितला तर आज या निवडणुकीमध्ये
65% त्या ठिकाणी मयुरी बागल ह्या पुढे असल्याचं आणि त्या ठिकाणी काळे कुटुंब पाठीमागे असल्याचं चित्र आहे. अर्थात उद्या मतदानामध्ये काय होतं, लोक काय निर्णय घेतात त्यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. धन्यवाद.